once again discuss the flowcharts. Today now we have discussed once again flowcharts. So remaining flowcharts now will be continuing here in this lecture. So next question is that draw the flowchart. Draw the flowchart to display or to check greater number of two integers ओके. सो हा जो फ्लोचार्ट आहे ह्या फ्लोचार्ट मध्ये आपण काय चेक करणार आहे की ग्रेटेस्ट ऑफ टू नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सो क्वेश्चन इज दॅट और क्वेश्चन इज देयर draw the flowchart to check greater numbers of two integer numbers. Okay, two integer numbers. So in this flowchart there are required two variables such as first one a comma b or next one x oblique x comma y. Okay, so this is the two variables required here. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण हा फ्लोचार्ट्स घेतोय तेव्हा त्या फ्लोचार्ट्स मध्ये आपण काय करतो की स्टेप फर्स्ट किंवा आपण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस फ्लोचार्ट डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन करतोय त्यावेळेस तो फ्लोचार्ट कसा असेल किंवा आपण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली फ्लोचार्टला कन्वर्ट करूयात. ह्याचा डेटा फ्लो डायग्राम कसा असेल. सो चेक केला फर्स्ट वन हा केला स्टार, सेकंड वन हा जो आहे तो फर्स्ट वन हा रीड केला कोणाला रीड ए कॉमा बी. नेक्स्ट जो स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला कंडिशन चेक करायची आणि ती कंडिशन जी आहे ती कंडिशन दाखवली ह्या डिसिजन सिम्बॉलने. सो इथे कंडिशन्स दिली इफ ए ग्रेटर दॅन बी देन. सो दिस इज द ब्रांचिंग स्टेटमेंट और दिस इज यूजिंग द टू वे ब्रांचिंग स्टेटमेंट. सो देयर इज अ टू वे. First one is true and then second one is a false. Okay, so this is the true, it is a true path and this is the second one is false path. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण इथे काय करूयात की हा डिस्प्ले करूयात. ओके, सो डिस्प्ले A is greater. Okay, and now here B is greater. Then last step is this is the terminate symbol used and it is also called as stop. Okay, so this is the very important for checking the conditions or to change the execution flow of data. ज्यावेळेस युजरला एखादा डेटा फ्लो चेंज करायचा असतो किंवा एक्झिक्युशनचा सिक्वेन्स जेव्हा चेंज करायचा असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जो कन्सेप्ट यूज केला जातो त्याला काय म्हटलं जातं डिसिजन सिम्बॉल्स असं म्हटलं जातं. आणि डिसिजन सिम्बॉल मध्ये त्याच्यात टू वे स्टेटमेंट्स वापरले जातात. फर्स्ट वन इज ट्रू अँड देन सेकंड वन इज फॉल्स. ओके, तुला रेकॉर्डिंग चेक केलं. सो फर्स्ट वन स्टार, सेकंड वन रेड केला कोणाला ए आणि बी ला. दिस इज द टर्मिनेट सिम्बॉल. सेकंड वन इनपुट आउटपुट सिम्बॉल अँड दिस सिम्बॉल इज कॉल्ड एज डिसिजन सिम्बॉल. ओके, हा जो डिसिजन सिम्बॉल आहे हा कशासाठी वापरला टू चेक द सर्टन कंडिशन. इफ कंडिशन. ओके, सो कंडिशन चेक करण्यासाठी हा जो वापरला हा डिसिजन सिम्बॉल्स वापरले. आणि ह्या डिसिजन्स मध्ये लास्ट लेक्चरच्या फ्लोचार्ट सिम्बॉल्स मध्ये आपण तीन वेगवेगळे सिम्बॉल्स सांगितले होते. सो फर्स्ट वन टू वे ब्रांचिंग स्टेटमेंट, सेकंड वन थ्री वे ब्रांचिंग स्टेटमेंट अँड लास्ट वन मल्टी वे ब्रांचिंग स्टेटमेंट. दिस इज द थ्री डिफरंट सिम्बॉल्स यूज्ड इन द डिसिजन मेकिंग और टू चेक द सर्टन कंडिशन. सो ह्याच्यामध्ये आपण जो वापरला तो टू वे ब्रांचिंग स्टेटमेंट यूज केलेला आहे. आणि इथं काय चेक केलं की ह्या डिसिजन मध्ये कंडिशन्स दिले आणि कंडिशन्स काय फर्स्ट वन चेक ए ग्रेटर दॅन बी. दॅट मीन्स हियर युज्ड अ रिलेशनल ऑपरेटर. ओके, सो रिलेशनल ऑपरेटर कोणते आहेत तर देर आर 6 टाइप ऑफ द रिलेशनल ऑपरेटर्स युज्ड इन सी प्रोग्रामिंग. सो फर्स्ट वन ग्रेटर दॅन, लेस दॅन, greater than equals to, less than equals to, equals to and not equals to. This is the 6 different types of the operators used in checking the conditions. So त्यातला एक वापरला तो म्हणजे कोणता आहे तर हा एक वापरला. So this is the greater than symbol. Okay, so
इथं आपण रीड केल्या, सपोज ए आणि बी च्या व्हॅल्यू रीड केल्या. ए इज इक्वल्स टू 5 घेतला, बी इज इक्वल्स टू 6 घेतला. सो नाव चेक हिअर कंडिशन. आणि जेव्हा आपण इथं कंडिशन चेक करतो तेव्हा त्या कंडिशन्स मध्ये युजरला काय मिळाला, इथं रीड केला, रीड केलेल्या व्हॅल्यू किती आहेत, ए असाइन 5, बी असाइन 6. सो नाव रीड ए कॉमा बी. नेक्स्ट वन, इफ ए ग्रेटर दॅन बी देन, इफ सपोज ए इज ग्रेटर दॅन बी देन, इफ A is greater than B, then condition is true. That means they are displayed. Display is greater and control directly transfer to the stop. Otherwise, if check the first condition. If condition is checked and here check the values of A and B. Suppose A value is equals to 5 and B is equals to 6. So that's why this condition is false. That times they are executed. B is greater and control directly transfer to the statement X. So this is the so simple condition checking statements or this is the so simple branching statements. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय की ज्यावेळेस आपण एखादी कंडिशन चेक करत असतो त्यावेळेस ती कंडिशन कशी चेक केली जाते किंवा काय यूज करायचा. सपोज जर ती कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्युशन मधनं अवॉइड केला जातो आणि डायरेक्टली कंट्रोल जो आहे तो कंट्रोल हा ट्रू पार्ट एक्झिक्यूट करून डायरेक्टली हा ट्रान्सफर केला जातो स्टॉप कडे. अदरवाइज जर कंडिशन फॉल्स झाली म्हणजे ही जर कंडिशन ट्रू नसेल, जर ती फॉल्स असेल तर तो हा पार्ट एक्झिक्युशन मधनं अवॉइड करतोय आणि हा डायरेक्टली कोणाला एक्झिक्यूट करतोय, बी इज ग्रेटर आणि तो काय करतो, स्टॉप करतोय. म्हणजे जेव्हा युजरला एखादी कंडिशन एक्झिक्युशन मधनं अवॉइड करायची असते किंवा एखादं स्टेटमेंट एक्झिक्युशन मधनं काढून टाकायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट वापरले जातात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, डिसिजन स्टेटमेंट असं म्हटलं जातं. सपोज याच्यामध्ये आपण कंडिशन चेंज करून पाहूया. फर्स्ट वन, A assign is equals to 5 आणि B assign is equals to 4. So next स्टेप फर्स्ट काय असेल याच्यामध्ये, स्टेप फर्स्ट स्टार्ट, स्टेप सेकंड रीड. रीड काय केला, ए आणि बी रीड केला. सो डिसिजन मध्ये काय दिला, कंडिशन चेक केली. हिअर फर्स्ट चेक द कंडिशन. इफ कंडिशन इज ट्रू दॅट मीन्स here A value is equals to 5 and B is equals to 4. So 5 is greater than 4, then this statement is true. That means they are executed, display A is greater and control directly transfer to the statement X, that is called as stop. Okay, that time this false statement block will be skipped here. And when check once again condition, now in these situations here A value is equals to 4 and B is equals to 5. So check here condition. A is equals to 4 and B is equals to 5. That means A greater than B. So this condition is false. That means A's value 4 and B's value 5. So 5 is greater than 4. So this is the condition false. And then when condition is false, then that time this executed, B is greater and cursor directly go transfer to the statement X. So it's flowchart completed here. आता ह्याचा आपण काय करूया की अल्गोरिदम डिझाइन करूया. सो व्हॉट इज द अल्गोरिदम. अल्गोरिदम काय आहे पहा याच्यामध्ये. अल्गोरिदम मध्ये आपण काय राईट डाऊन करणार आहे. सो फर्स्ट वन, स्टेप फर्स्ट काय केला इथं, स्टार्ट. स्टेप सेकंड रीड केला. कोणाला रीड केला, ए कॉमा बी रीड केला. स्टेप थर्ड, व्हॉट इज द स्टेप थर्ड. स्टेप थर्ड, if A greater than B, then go to step 4. Otherwise go to step 5. Okay, so step 4, what is the step 4. Step 4 is that display A is greater and go to step. Next step is 6. Okay, so now step 5 is display B is greater and display B is greater and go to step 6. Okay, so step number 6 is that stop. Okay, so check once again flowchart as well as algorithm. So this is the algorithm. So what is the algorithm? Algorithm, it is a diagrammatically representation. It is a step-by-step description how to solve given problem, or it is a how to arrive the given problem solutions. जेव्हा एखाद्या प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन्स फाइंड आउट करत असतो त्यावेळेस त्याला
त्याचं लॉजिक काय आहे हे ज्याच्यातून फाइंड आउट केलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, अल्गोरिदम असं म्हटलं जातं. मग त्या प्रोग्रामचा अल्गोरिदम आपण इथं फाइंड आउट केला. सो हा अल्गोरिदम काय रिप्रेझेंट करतोय, तर याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं सांगितलंय, चेक ग्रेटेस्ट टू नंबर. ओके, इंटिजर नंबरला आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. सो स्टेप फर्स्ट मध्ये काय दिला की स्टेप फर्स्ट स्टार, स्टेप सेकंड रीड ए कॉमा बी. सो रीड केलं ह्याच्यामध्ये, इथेही रीड केल्या. देन स्टेप थर्ड मध्ये आपण कंडिशन देतोय इफ. सो इफ ए ग्रेटर दॅन बी देन गो टू स्टेप 4. ओके, सो दिस इज द स्टेप 4, दिस इज द स्टेप 5, दिस इज द 1 2 3 4 5 and 6. Okay, so this is 6 steps. These 6 steps are used to convert the algorithm into the flowcharts. So if a greater than b, then go to step 4, otherwise go to step 5. Okay, so step 4 मध्ये काय दाखवलंय, so which step ह्याच्यामध्ये पहा स्टेप 4 मध्ये काय केलंय, डिस्प्ले. पहिल्यांदा इथं आपण डिस्प्ले केला, कोणाला, डिस्प्ले a is a greater. So here in this step display a is greater and go to step 6. Okay, so if a is greater than b, then go to step 4, otherwise go to step 5. So step 4 is display is greater and directly transfer to the statement x. That means 6 नंबर स्टेपला एक्झिक्यूट केलंय का. स्टेप 5 मध्ये पहा काय केलंय तर डिस्प्ले बी इज ग्रेटर अँड गो टू स्टेप 6. ओके, आता जर ए हा बी पेक्षा लहान असेल तर कुठली स्टेप एक्झिक्यूट होणार, ही स्टेप एक्झिक्यूट होणार आणि कंट्रोल कुठे ट्रान्सफर केलं जाणार, स्टॉप कडे केलं जाणार. इथं हा झाला स्टॉप. ओके, सो आपण ह्याच्यामध्ये हा अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट पाहिला. ह्याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण असतील तर तुम्ही विचारू शकता. देन नेक्स्ट फ्लोचार्ट आपण घेऊयात, तो म्हणजे कोणता आहे तो फ्लोचार्ट चेक करूयात. ओके, पहा, ड्रॉ द फ्लोचार्ट टू चेक given number is positive or negative. ओके, सो पहा ह्याच्यामध्ये हा दिलेला फ्लोचार्ट आहे, तो फ्लोचार्ट चेक करायचा आहे. दिलेला नंबर हा गिव्हन नंबर इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. सो आपण याच्यामध्ये चेक करूया की नंबर हा युजर कडून घेऊया. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन. सपोज एन इज 5, यांची व्हॅल्यू घेतली आपण इथं 5. तर कंडिशन चेक केली का, इफ एन ग्रेटर दॅन 0. If n greater than 0, that means condition is true. Otherwise, if n is less than 0, that time condition is false. Okay, so here the condition check केली. If n greater than 0, what is the value of n? N is 5. So n is greater than 5. N is greater than 0. That means n's value is 5. 5 is greater than 0. If n is greater than 0, then condition is true. That time they are display number is positive and control directly transfer to the stop. Otherwise, if n value is suppose -2. Okay, so if n greater than 0, आता इथे n ची व्हॅल्यू किती आहे, -2. सो -2 हा 0 पेक्षा लहान आहे, म्हणजे ती कंडिशन काय असेल, फॉल्स. आणि जर ती कंडिशन फॉल्स असेल तर तो काय करेल, डिस्प्ले नंबर इज निगेटिव्ह आणि डायरेक्टली तो कुठे गेला, स्टॉप. ओके, हा आपण चेक केला की याच्यामध्ये हा नंबर निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. मग ह्याचा फ्लोचार्ट काय आहे किंवा अल्गोरिदम काय आहे आणि हा अल्गोरिदम कसा असेल. सो ह्या अल्गोरिदमच्या स्टेप्स पहा. स्टेप फर्स्ट स्टार, देन स्टेप सेकंड. ओके, सो स्टेप सेकंड रीड n, then next one step third if n greater than 0, then go to step 4, otherwise go to step 5. Okay, so step 4 display num is positive and go to step
step 6. Now step 5 is display num is negative and go to step 6. Okay, step 6 is stop. हा जो फ्लोचार्ट दिलेला आहे आणि अल्गोरिदम दिलेला आहे ह्याच्यावरून आपण चेक करूया एक्झॅक्टली काय होतं याच्यात. क्वेश्चन असा आहे, ड्रॉ द फ्लोचार्ट टू चेक गिवन नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. सो फर्स्ट वन स्टार्ट टू राइट इन द अल्गोरिदम. एक्झॅक्टली लॉजिक काय आहे त्या अल्गोरिदमचं आपण चेक करूया.